नमस्कार. 2-3 दिवसापूर्वी श्रीमंत रामराजेंची मी एक मुलाखत श्रीराम सहकारी कारखान्याच्या विषयावर ऐकली होती आणि फार त्याने राग व्यक्त केला. आदरणीय मुख्यमंत्री मोदींच्यावर, माझ्यावर अप्रत्यक्षपणे राग व्यक्त केला. राग असणं स्वाभाविक आहे राजकारणामध्ये, आम्ही त्याला नाकारत नाही. त्यांनी त्यांच्या म्हणण्यात असं सांगितलं तर मी खाजगीकरण करायला निघालो होतो, यांच्यामुळं खाजगीकरण झालं नाही. त्याच्या मुलाखतीत मी जरा नीट ऐकलं तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणतं खाजगीकरण करून मला पार्टनरशिप करून मोकळं व्हायचं होतं. तर खाजगीकरण म्हणजे दारू आणि पार्टनरशिप म्हणजे दारूबरोबर, हेच आम्हाला नको होतं. पण आता जे काय श्रीमंत रामराजे हे म्हणाले याविषयी मला फारसं काही चर्चा करायची गरज नाही. आता त्यांच्या वयानुसार त्यांना चिडण्याचा, शिव्या देण्याचा सगळे अधिकार आहेत. आता त्याच्यावर फार काही चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पण माझं असं म्हणणं आहे की त्यांनी जो प्रयत्न चालू केलेला आहे शेअर्स गोळा करायचा, आणि या विषयावर मात्र मी सकारात्मक आहे. माझंही म्हणणं आहे की रामराजे साहेब कधी नव्हे तर 15-20 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये साखर कारखाना चालवायचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यासाठी माझं रामराजे साहेबांचं मी प्रथम त्यांचं मी अभिनंदन करणार आहे. मनापासून मी त्यांचं कौतुक पण करतोय की त्यांनी हा धाडसी निर्णय घेतलाय आणि स्वतः मी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माझ्या कुटुंबियाची, माझ्या कार्यकर्त्यांनाही माझं सर्व आव्हान असणार आहे की श्रीराम सहकारी कारखाना हा रामराजे जरी म्हणत असतील तर तो त्यांच्या संस्था ही शेतकऱ्यांच्या मालकीची, आणि त्यांनी जो चालवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत त्यांना आपण राजकारण बाजूला ठेवूया आणि आपण त्यांना सकारात्मक असा प्रतिसाद देऊन आपापल्या पद्धतीने आपापले शेअर्स सगळे पूर्ण करूया. रामराजे साहेब, तुम्ही हाच प्रयत्न आधी करायला पाहिजे होता, ही आमची इच्छा होती की फलटणची असणारी ही इज्जत, कोणी इचलकरंजी असो किंवा अन्य धारो असो, कोणी असो, तो आपण फलटणकर सामर्थ्यवान आहोत आणि आपलं सामर्थ्य आपण ओळखलं, आपल्या लोकांच्यावर विश्वास ठेवला, आपल्या सहकाऱ्यांवर, आपल्या कामगारांवर, आपल्या शेतकऱ्यांवर आपण विश्वास ठेवला तर श्रीराम नक्की नावारूपाला येईल. कुठलीही शंका बाळगायची गरज नाही. गेले 15-20 वर्ष प्रत्यक्ष श्रीराम कारखान्याला आम्ही सहकार्य करत आलेलो आहे. आता ज्या गोष्टीमध्ये प्रत्यक्ष रूपाने सहकार्य करायला शासनाच्या ज्या काही त्याला लाभ, उद्या गॅरंटी किंवा अन्य काही गोष्टी लागल्या तर मी जाहीर सांगतो की मी त्यांना या श्रीराम सहकारीचा कारखाना सहकारी तत्वावर आणि संचालक मंडळ जे चालवतं त्याला आम्ही पाठिंबा देणार आहोत. माझी सर्व सभासदांना विनंती असणार आहे की आपापल्या पद्धतीने त्यांनी आपले शेअर्स सर्वांनी पूर्ण करून घेऊन श्रीराम सहकारी कारखाना टिकला पाहिजे आणि चांगला चालला पाहिजे, याच्यासाठी आपापलं ताकदीने आपले शेअर्स पूर्ण करावेत. मी स्वतःही माझे शेअर्स आणि माझ्या कुटुंबाचे शेअर्स पूर्ण करणार आहोत. सर्वांना धन्यवाद आणि सकारात्मकरित्या हे माझं आव्हान घ्यावं अशी विनंती.